भोंदू खरातला तिसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्या समोर आलेली आहे। भोंदू खरातला तिसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, तर 7 दिवसांची कोठडी आता सुनावण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, आता कोर्टाचा निकाल समोर आलेला आहे, काय अपडेट्स आहेत? भोंदू अशोक खरात विरोधामध्ये जो तिसरा गुन्हा दाखल आहे, ज्यामध्ये त्याने एक गर्भवती महिलेवर अत्याचार केलेले होते, त्या गुन्ह्यामध्ये अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। मात्र एसआयटीने आता चौथ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरात याचा ताबा मागितलेला आहे, पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे। चौथा गुन्हा देखील महिलेवर अत्याचाराचाच आहे, त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासासाठी अशोक खरात याला पुन्हा एकदा पोलीस कोठडी द्यावी, एसआयटीच्या ताब्यात द्यावा, अशा पद्धतीची मागणी एसआयटी कडून आता करण्यात आलेली आहे। त्यामुळे पुढच्या काही वेळामध्ये एसआयटीच्या या विनंतीवर देखील न्यायालयाकडून निर्णय येणं अपेक्षित आहे आणि चौथ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरात याचा ताबा घेण्याचा, त्याची पोलीस कोठडी मिळवण्याचा प्रयत्न सध्या एसआयटी कडून केला जातोय। नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल अभिजित। भोंदू खरातला आता 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी तिसऱ्या गुन्ह्यासाठी ठोठावण्यात आलेली आहे, तर चौथ्या गुन्ह्यासाठीही पोलीस कोठडी मागण्याच्या सध्या प्रक्रियेत आहेत।